19 क्वेश्चन नंबर 19 विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 म्हणजे काय विचारते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर काय 19 आहे सेकंड लास्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ऑप्शन मधील अशी कोणती संख्या आहे जी की 11 ची विभाज्य असेल म्हणजे या यामधून कोणत्या तरी संख्येला काय असेल 11 ने पूर्ण भाग जात असेल मग आपण 11 ची कसोटी बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मग या ठिकाणी बघा आपण डायरेक्ट केलं 2 अधिक 2 -4 4 -4 आला 0 म्हणजे पूर्ण भाग गेला समजलं विद्यार्थी मित्रांनो बघा 2 अधिक 3 झालं 5 -4 5 -4 1 म्हणजे पूर्ण भाग गेलेला नाही बघा विद्यार्थी मित्रांनो 2 अधिक 4 -4 6 -4 बरोबर 2 पूर्ण भाग गेलेला नाही 2 अधिक 5 -4 7 -4 दॅट इज 3 म्हणजे भाग गेलेला नाही ऑप्शन नंबर ए दॅट इज 242 इज अवर करेक्ट आन्सर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनचा सर्वात शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस करूया आणि आपण या ठिकाणी थांबूया बरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग बघा या ठिकाणी कंबाइंड वाला क्वेश्चन आहे which of the following is a divisible by खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन divisible by 2 3 5 and 10 बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय काय विचारलेलं आपल्याला ऑप्शन घ्या पहिला ए बी सी डी ऑप्शन नंबर ए 180 ऑप्शन नंबर बी 175 ऑप्शन नंबर सी 182 डी आय 184 चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं जर का 2 3 5 येत असतील तर याच्यामध्ये आपण नियमित 2 या संख्येचा आपण काय करायचा कसोटी चेक करायचा पण या ठिकाणी 10 पण आलेला आहे मग या ठिकाणी सर्वात आधी 10 ची कसोटी चेक करायची जे की बिलकुल सोपा आहे ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे शेपूट 0 असेल त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाणार या ठिकाणी 0 आहे याला 10 ने भाग जाणार याला जाणार नाही याला जाणार नाही याला जाणार नाही याचा अर्थ 2